शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे, ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं हार्दिक स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी प्लॉट घेऊन आलेला संत्र्याचा आणि आपण आज संत्र्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे. माझ्यासोबत शेतकरीसुद्धा आहे. हा ज्या संत्र्याची बाग आहे, ह्या संत्र्याच्या बागेला कशा पद्धतीचं ग्रीन लाईफ कृषी अंतर्गत ट्रीटमेंट सुरू आहे आणि ह्या बागेची अवस्था अगोदर कशा पद्धतीची होती. आज दिनांक 6 जून 2026 आजच्या ह्या कंडिशनला ह्या एरियामध्ये बागीच्या बागा कशा आहे आणि ह्या बागची कंडिशन कशी आहे हे आपल्याला शेतकऱ्याच्या मुखातूनच आणि शेतकऱ्याचा मनोगत घ्यायचा आहे. हे घेण्यासाठी आपण प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर माझ्यासोबत शेतकरी आहे. आपण शेतकऱ्यांना भेटू आणि शेतकऱ्यांना सविस्तर आपण विचारपूस करू की बा सध्याच्या बागीची कंडिशन कशी आहे, यांनी कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं आणि इतरमध्ये आणि ग्रीन लाईफच्या अंतर्गत काय फरक यांना जाणवला हे आपण समजून घेण्यासाठी आलेलो आहे. त्यासोबत शेतकरी आहे. आपण अगोदर त्यांचा परिचय घेऊ आणि परिचय घेऊन त्यांना सविस्तर विचारू की त्यांना या बागेबद्दल काय म्हणायचं आहे. हा दादा नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या, एरिया सांगा आणि जिल्हा सांगा. नमस्कार, मी यश देवेंद्र षडके, राहणार वणी बेलखेडा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. आता मला सांगा, हे बाग आपलीच आहे. आता हे बाग समजा हे किती झाड आहे पूर्ण? हे आपले पूर्ण 400 झाड आहे. ही 400 झाड आहे आणि पूर्ण बगीचा किती आपल्याकडे? आपल्याकडे पूर्ण 8 एकराचा बगीचा आहे. 8 एकर बगीचा आहे. 800 झाडांमध्ये आपण प्रॉपर ग्रीन लाईफ कृषी अंतर्गत किती वर्ष आपण ट्रीटमेंट करून आलो? आपल्याला आता 3 वर्ष झाले. हे तिसरं वर्ष, 2 वर्ष कंप्लीट झाले बऱ्यापैकी. आता मला सांगा, ह्या बगीच्यामध्ये आपण उभा, ह्या बगीच्याची कंडिशन ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट करायच्या आधी कशा पद्धतीची होती? आपण यात पूर्ण रासायनिक हे ते वापरत होतो सुरुवातपासून. आपला एकदम खर्च भरपूर झाला होता. त्याच्यामुळं काही अशी कंडिशन मध्ये काही अशी हे नाही वाटत होतं. लोक म्हणत होते हे टाका ते टाका, कृषी केंद्रावाले म्हणत होते हे टाका. बरोबर आहे. ते काही आम्हाला काही येत नव्हतं, म्हणजे ड्रिंकिंग मध्ये हे दिसत नव्हतं. बरोबर आहे. प्रोग्रेस जेव्हापासून मी ग्रीन लाईफची प्रोग्रेस म्हणजे हे घेतलं, ट्रीटमेंट घेतलं, मला संत्र्यातही फरक वाटला. झाडाच्या कंडिशन मध्ये, पत्तीमध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढली. म्हणजे जैविकतेमध्ये चांगलं. बरोबर आहे. आता मला सांगा, मी जेव्हा मागच्या वेळेस ह्या प्लॉटमध्ये आलो होतो, ह्या प्लॉट अक्षरशः तुम्ही कटिंग टोटल कटिंग केली होती. जवळपास का 30% प्लॉट कट केले होते. पानही नव्हते, काहीच नव्हते. टोटली चाप मारून झाला होता. का तेव्हा असं कंडिशन पाहून या प्लॉटमध्ये असून भयान वाटत होतं. बाबा आपण एवढा मोठा चाप केला तर ते काय होते आणि काय नाही. मला सांगा, हे गोष्ट होते एका वर्ष आधी आहे की मागच्या वर्षी मी आलो होतो. मागच्या डिसेंबर आलो होतो. तर आज समजा जून 1.5 वर्ष जवळपास झाले. आता ह्या 1.5 वर्षापासून तुम्ही निरंतर ग्रीन लाईफचं प्रॉपर्टी करत आहात. आता मला सांगा, तेव्हापासून आजपर्यंत काय कंडिशन वाटते आणि तुमच्या गावामध्ये बाकीच्या प्लॉटची कंडिशन काय आहे, आपल्या प्लॉटची कंडिशन ॲज इट इज काय आहे ह्या टाईममध्ये? माझ्या आजूबाजूचे प्लॉट बघितले तर आता त्यांचे झाडं ट्रेसवर गेलेले आहे, आपले झाडं ट्रेसवर गेलेले आहे. म्हणजे मिरग्याच्या फुटीसाठी. हा बरोबर आहे. तर त्यांचे अतोनक ट्रेसवर गेलेले आहे. बरोबर आहे. आपण ज्या ट्रीटमेंटमध्ये ड्रिंचिंग वगैरे जे समजा आमचं सॉइल पीएच हे ते जे टाकलं, मॅजिक किट वगैरे कार्बन सोडला आपण, त्याच्यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट भेटला. तुम्ही बागच बघू शकता, ग्रीननेस जास्त आहे, संत्र्याची क्वालिटी आहे. असं जे जिथं मररोग जास्त होता टेम्परेचरचं हे कमी आहे. म्हणजे झाडं जे मरणारे होते ते मरणारे आपले झाड वाचलेले आहेत. आणि बऱ्यापैकी जे झाडाची लोकांची कंडिशन आहे ते त्या कंडिशन मध्ये आपला फरक आहे या टाइम मध्ये. कारण का हा टाइम 6 जून जवळ आधी 40-42 आहे ना. आणि बऱ्यापैकी झाडं ट्रेसवर गेलेले आहे. आपल्या झाडामध्ये त्या पद्धतीची कंडिशन कुठे होती? आता मला सांगा, एवढं मोठं तुम्ही आता केलं आहे, आपल्याला रिझल्ट याला, तुम्ही खर्चासंग काय तुलना करा? म्हणजे जो तुम्ही अगोदर करत होते आणि आता ह्या वर्षभरामध्ये तुम्ही किती रुपये पर प्लांट खर्च केला असेल अंदाजे? माझा खर्च असं म्हटलं चालते की त्याच्या अर्ध्याच्या अर्धाच. म्हणजे रासायनिक पेक्षा जैविक मध्ये 50% खर्च आहे आपला. आणि आपल्याला जो काही रिझल्ट आहे, जो काही आपल्या डोळ्याने वाखाणण्याजोगा बघण्यासारखा दिसत आहे, फरक दिसून राहिला. तुम्हाला संत्र्याची कंडिशनही दिसत आहे. एकदम बेस्ट. ग्रीन लाईफ कृषीचं एकदम बेस्ट वाटलं मला. बरोबर आहे. सगळे वॉटर सोल्युबर खत हे अपटेक चांगला आहे त्यांचा. जे तुम्ही नियोजनबद्ध काम केलं आहे आणि नियोजनबद्ध काम केल्यामुळे तुम्हाला हा जो काही रिझल्ट दिसून पडत आहे तो संत्र्यामध्ये वाखाणण्याजोगा आहे. कारण बुरशीजन्य रोग कमी वाटत आहे झाडाला. बरोबर आहे. त्याच्यासाठी आता हेच भाऊ मला सांगा, तुम्ही ज्या पद्धतीनं ग्रीन लाईफचा जे काही अनुभव घेतलेला आहे हा ठीक आहे. आता तुमची मित्रमंडळी असं, नातेवाईक असतील, भाऊ असतील किंवा आजूबाजूचे जे काही शेतकरी असतील, त्यांचं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांना काय वाटते, त्यांचं तुम्हाला काय आपला रिस्पॉन्स आला? पहिले मी माझे जे मित्रमंडळी होते याच्यात, जे माझ्या एजचे जे संत्रा बागीमध्ये, हे काही विश्वास करत नव्हते फारसा. सुरुवातीला ते म्हणत होते हे टाकलं तर काहीच नाही होणार, ते टाकलं तर. जेव्हा त्यांनी माझ्या प्लॉटला व्हिजिट दिली
त्यांनी पाहिलं परस्पर येऊन, हम्म, तेव्हा त्यांना रिझल्ट वाटला. हम्म. आज तेच आपल्याला बोलावत व्हिजिटला बोलावतात visit- म्हणजे आज मी visitला मुद्दाम बोलावतात. त्यांचं व्हिजिट करायसाठी Visit झालो, करायसाठी झालं. पण आपली प्लॉट बघून घ्यावं म्हणून आपण हा विषय केलेला आहे. तर आता आपण तोच एक फरक आहे. त्यांना चांगलं वाटत आहे ते सगळं बाकीच्या याच्यापेक्षा महाग नाही वाटत आहे. बरोबर आहे आणि कंडिशन कंडिशन चांगली चांगली आहे. आणि बरोबर त्यात आपल्या सर्वात महत्वाची आता हे झालेली आहे की बुवा जैविक पाहिजेच आपल्या. बरोबर आहे. सर्व आता प्रत्येकाची मेंटॅलिटी मध्ये चेंजेस झालेली आहे. तर रासायनिक आपण खड्ड्यात जाऊ नाही तर आपल्याला कुठेतरी ऑर्गॅनिक ट्रीटमेंट, जैविक जे ट्रीटमेंट नवीन शेतीसाठी जे नवीन मंडळी जे हे करत आहे त्यांना ठरवायलाच पाहिजे की आपण जैविक वापरा. बरोबर शेती. आणि मला असं वाटते जैविकसाठी ग्रीन लाईफ एक नंबर Best आहे, आहे, best बेस्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघताय का संत्रा उत्पादक शेतकरी आहे यांची कंडिशन, जी सध्याची परिस्थिती आहे, ही परिस्थिती कुठंतरी का डगमगली झालेली आहे. कारण का खर्च करतोय, परंतु ज्या पद्धतीनं त्यातून जे पीक निघाले पाहिजे, यील्ड निघाले पाहिजे, फसल निघाले पाहिजे, ते दिसत नाही. खर्च होऊन राहिला, उत्पादन होऊन नाही राहिलं. अशाच कंडिशनमध्ये आम्ही वणी बेलखेड्यामध्ये जवळपास 2 वर्षापासून यश भाऊ शेळके यांच्या प्लॉटवर आपण इथं आपलं काम चालू केलं आणि काम चालू केल्यानंतर इथं सर्व गोष्टी आपण प्रॉपर ट्रीटमेंट शेतकऱ्यांनी सुद्धा केलं आहे. रिझल्ट याच्या आधीच आलेले होते, परंतु आज एक अनसर्टन टाईम आहे, टेम्परेचर भरपूर आहे. इतरांच्या बागेमध्ये आणि आपल्या बागेमध्ये काय कंपॅरिझन आहे, तो फरक इथं जेन्युइन डोळ्यांना दिसून राहिला. तर त्याच्यामुळे हे तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे. ह्या माध्यमातून आपण व्हिडिओ घेत आहे. शेतकरी तर 2 वर्षापासून खुशच आहे. शेतकरी खुश आहे म्हणून शेतकरी कंटिन्यू आहे. सांगा तात्पर्य एवढं. पण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे महत्त्व समजलं पाहिजे. खरंच ग्रीन लाईफ मार्केटमध्ये कशा पद्धतीनं वर्क करते, शेतकऱ्याला आपण शेतकरी जमा करण्यावर भर नाही आहे आपला. आपल्याकडे जे शेतकरी असतील त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर सर्व्हिस देणं आणि त्यांना तो फरक जेन्युइन दिसला पाहिजे, याच्यासाठी ग्रीन लाईफ काम करते. त्याच्यामुळे विशेष नाही आहे. आता एकाचे 10 शेतकरी व्हायला वेळ लागणार नाही, कारण का आपण जेन्युइन इथं फरक दिसून पडलेला आहे. शेतकरी खुश आहे. शेतकऱ्याचा खर्चाची बॅलन्स ही शेतकऱ्याच्या लक्षात आली का बा इतर शेतकरी किती खर्च करतात किंवा आपण किती खर्च करत होतो आणि ग्रीन लाईफवर आल्या तेव्हापासून आपला खर्च किती कमी झाला, हे सर्व याच्यामधून आपल्याला दिसून पडते. ह्याच माध्यमातून हा व्हिडिओ करतोय. आणखीन जर तुम्हाला ग्रीन लाईफविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ग्रीन लाईफविषयी जाणून घ्या. येणारा काळ हा ऑर्गॅनिक शेतीचा आहे. ऑर्गॅनिक शेतीमध्ये ग्रीन लाईफ इज द बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. रासायनिकचा कुठेतरी काळ लोपलेला आहे. आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे, ग्रीन लाईफच्या शेतीकडे वळायला आवश्यक आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे. असेच आणखीन काही व्हिडिओ जर बघायचे असतील, माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला खाली आणखीन जर ग्रीन लाईफचं तुम्हाला आणखीन माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ग्रीन लाईफची माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद.